रोज. बरं, मतदान मंगळवेढा नगरपालिकेलाच आहे. हा, नगरपालिका. बरं. काय वाटतंय मंगळवेढ्याच्या विकासाबद्दल तुम्हाला काय म्हणायचं काय? विकास म्हणजे चांगला व्हावा, निवडून यावं दे आपली. मंगळवेढा ते फिरताना वगैरे काय जाणवतोय? रस्ते वगैरे कशी येते? हो. धुळीचं साम्राज्य आहे किंवा काही काही ठिकाणी गटारीची समस्या येते, काय वाटतंय? काय वाटतंय की आता रस्ता सुधारणा व्हायला लागले थोडी थोडी. रानातली आमची थोडी हो जरा कच्चा रोड आहे, एवढीच अपेक्षा, दुसरी काय नाही. आता सुधारणा व्हायला इथली बी आता गटरे फिटरे बोळातनी पिळातनी रानातले रस्ते पण चांगले व्हायला पाहिजे. होय पाहिजे. हा, नगराध्यक्ष पदाला कोण कोण उभारले ती माहिती आहे का? आहे आपला नितीन मेटकरे, बर पुतण्याचा आहे आपला. बर. पण आपला गौरव दादा. हा, प्रभाग 6 मध्ये हा, परत आपला अवताडे, कोण होता? समाधान अवताडे. हा, उभारले ते. हा. नगराध्यक्ष पदाला सुनंदा अवताडे आणि सुप्रिया जगताप हे दोन प्रमुख उमेदवार आहेत. त्यांच्याबद्दल काय माहिती आहे का? नाही. आणि काय आपलं? माझं नाव रेवण सिद्ध बोमांना, कुठं राहत आहे? कुंभार गल्ली, कुंभार गल्लीमध्ये. कुठला प्रभाग वार्ड किती येतं? 10 वार्ड आहे. बरं बरं. एकंदरीत नगराध्यक्ष पदासाठी काय चर्चा आहे नागरिकांमधून? चर्चा दोघांबद्दल पण चर्चा आहे. लोक चर्चा दोघांना पण होय म्हणते. लोकांचा अंदाज सांगता येत नाही. पारडे कुणाच जड वाटतंय? पारडं कुणाचं मी सांगू शकत नाही, म्हणजे दोन्ही बाजू समान वाटते. मंगळवेढ्यातील मतदार नागरिक आहे तुम्ही, एकंदरीत विकासाबद्दल काय मत आहे, काय जाणवतंय एकंदरीत फिरता? विकासाबद्दल मत काय मी सांगू शकत नाही. सांगू शकता. कुठेतरी तुम्ही सावध भूमिका मांडताना दिसताय. विकासाबद्दल एकंदरीत झालेला आहे का होणं अपेक्षित आहे? नाही, विकास होणं अपेक्षित आहे. अजून अपेक्षित आहे, कारण विकास- किती जरी विकास झाला तरी पण अजून अपेक्षित हा, असणार. विकास हा व्हायला पाहिजे चांगल्या पद्धतीने. पारडे कुणाच जड वाटतंय? जड कुणाचं पारडं वाटत नाही, दोन्ही समान वाटते. मतदानाच्या दिवशीच कळेल. मतदान आताच आता सांगू, हा वन वे कुणाच ही निवडणूक एकतर्फी नाही. नाही. नमस्कार, महेश पटेल नाव, कुठं राहत आहे? मंगळवाडा नर्मदा पार्क, नगर. बरं बरं. कोणत्या वार्डात प्रभागात राहत आहे? निवडणूक निवडणूक 9 नंबरमध्ये उभा राहतो. प्रभाग 9 मध्ये. प्रभाग नगराध्यक्ष पदासाठी खरं तर सुप्रिया जगताप आणि सुनंदा अवताडे ही दोन नावं चर्चेत आहेत. आहे चर्चा. मंगळवेढेकरांच्या मनात जास्त नाव कोणाचं आहे किंवा कोणाचं दोघांबद्दल पण प्रेम आहे. दोघांवर प्रेम असणार निश्चितपणे, कारण स्थानिकच असल्यामुळे. पण पारडं कोणाचं जड वाटते मतदारांच्या तसं ते सांगता येत नाही, पण प्रेम दोघांवर आहे. निवडणूक एकतर्फी असेल का चुरशीची असेल? चुरशी असेल, चुरशीची. शेवटच्या दिवसापर्यंत सांगता येणार नाही. सांगता येणार. अतितडीची अतितटीची होणार. नमस्कार. जगदाळे. बर, काय वाटतं एकंदरीत मंगळवेढ्याच्या विकासाबद्दल काय मत आहे? काय आहे चालू जाईल. व्हायला पाहिजे का? कसं चांगलं झालंय की कमळ आहे, हा? कमळ आहे, कमळाकडे. कमळाकडे कोण होईल नगराध्यक्ष? नगराध्यक्ष हो, हे होईल जगताप. काय नाव काय त्यांचं? अजित पवार. अजित जगतापची बायको हा, सुप्रिया जगताप. हा. का हो? हा? का असं वाटतंय. असं वाटतं? पारडं त्याचं जड आहे का? हा, कशावरून वाटतं? चालू आहे प्रचारावरनं ह्यावरनं म्हणतो. अजित जगतापचं पारडं जड वाटतं. हा, एकंदरीत विकास व्हायला पाहिजे, न व्हायला पाहिजे, काय व्हायला पाहिजे, विकास व्हायला अजून पाहिजे. होणं गरजेचं. कोणकोणते प्रश्न सांगता येतील? हा, प्रश्न काय सांगता येतील का? काय नाही. नाही. बरं, काय वाटतं एकंदरीत चर्चा कोणाची आहे? कोणाच पारडं जड वाटतंय मंगळवेढा नगर परिषदेमध्ये? काय सध्या दोन्ही पण पार्टी समान वाटते आतापर्यंत. बरं, वन वे होणार नाही? नाही होणार. कशी अटीतटीची? अटीतटी नगराध्यक्ष निवडणूक अटीतटीची राहील, का बरं का? म्हणजे दोन्ही पण टप उमेदवार आहेत ना, त्याच्यामुळे दोन्ही सांगता येणार नाही. सांगता येणार नाही. आजी, नाव काय आपलं? रुक्मिणी माळी. बरं, कधीपासून भाजी विकताय इथं? 30 वर्ष झालं. 30 वर्षापासून भाजी विकताय. आता वय काय तुमचं? माझं 75 आहे. पहिल्यापासून मंगळवेढ्यात राहताय, 75 वय आहे. विकासाबद्दल काय वाटतंय आणि एकंदरीत तुम्ही भाजी विकताय, इथल्या काय प्रश्न समस्या काय काय येते? काय नाही, फक्त बाथरूमची सोय करा. बरं, काय बाथरूम नाही, बसायला रस्त्याला बसावं लागतंय. लघवी वगैरे आलं तर अवघड आहे मग किंवा रस्त्याला बसायचं, काय करायचं? हा. तिथं बसायचं मैदान. तुम्ही कोणाला करावं काय हे सांगितलं होता? नाही, कोण ऐकायचं आमचं? हा, कोण ऐकतंय? विकास झाला नाही. काय आम्हाला कोणी विचारच नाही तर काय करायचं? हा, हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाया माणसाने कसं बाया माणसाला फक्त बाथरूम करा, मंगळवेढ्यात. मंगळवेळातच बाथरूम करा मंडईत, दुसरं काय नाही आमचं.
पहिल्यापासून नाहीच. कुठं आहे का इथं हा जायचं झालं मग जायचं तिकडं रसपूत आहे तिकडं दिवसभर अवघड आहे की मग. जायचं स्टँडच्या पलीकडं काय करायचं हा. काय करायचं मग गावाला आपल्या आता आमदार आहे तर करते रे काहीतरी सरकारला काय आव्हान हे सांगा की. काय आता ही जी बाथरूमचं मुतारीचं म्हणताय हा हा. प्रश्न हाय खरं तर पंढरपूरमध्ये पण हा प्रश्न गाजलेला होता. बर आता ह्या प्रश्नाबद्दल काय आव्हान सांगा जरा त्यांना. काय सांगू आम्हाला फक्त बात येते दोन येतो दोन. बरं ज्येष्ठ नागरिक आहे, काय वाटतंय निवडणुका जवळ आलेत, विकासासंदर्भात काय मत आहे आपलं? काय तुमच्या भागात तुम्ही कुठे राहताय, विकासासंदर्भात काय 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 अडचणी आहेत तुमच्या? नगराध्यक्षपद कोणाकडे जाईल असं वाटतंय? म्हणजे चर्चा कोण मंगळवेळकरांच्या कोणाच पारडं जड वाटतंय? काय सांगता येत नाही. कोण कोण आहे ते रिंगणात? BJPचे कोण आहे BJP कडनं? आमदाराची बायको हे जगताप आहे. जगताप आहेत आणि सुप्रिया जगताप आहेत. आणि रिक्षा चिन्ह घेऊन कोण उभारले काय माहिती आहे का? आमदाराची बायको हा अवताडे फॅमिलीच आहे, घरात येते. सुनंदा अवताडे, सुनंदा बबन अवताडे आहेत. कोणाचं पारडं जड वाटते? काय चर्चा पाठीमाग कोण काय बोलत अजून काय नाही आम्हाला. सांगता येत नाही. अजून काय सांगतो तरी पण काय चर्चा असेलच की. नाही. नाही अहो मंगळवेळेकर लय सावध भूमिका घेतात, काय कारण आहे त्या पाठीमागचं? अजून कोण काय बोलत नाही. बोलत नाही. विकास काय नाही कसा अपेक्षित काय आहे? नेहमीसारखंच आहे. कोण काय काम करत नाही काय नाही असंच चाललंय. तर बाजारपेठेमध्ये मोटारीचा पण प्रश्न आहे. कशा पद्धतीने बघताय तिथे? आता तुम्ही कायमच इथं राहताय पहिल्या लहान असतानापासून. त्याचे संबंध येत नाही आपल्या मोतारी. याचे नाव काय आपलं? लता अवताडे. अवताडे? बरं. कुठे राहताय तुम्ही? आम्ही मित्रनगरमध्ये राहतो. बरं. कुठला प्रभाग वाद काय येते? काय माहिती? काही माहित नाही मला, बरं म्हणून मी बोलायला नको म्हणत होते. बरं ठीक आहे, ते राहू दे. हां. नगराध्यक्ष पदासाठी पण दोघं जण उभारले, हम्म, सुनंदा अवताडे आणि सुप्रिया जगताप. हम्म. काय चर्चा कुणाचं पारडं जड वाटतंय? अवताडीचंच पारडं जड वाटतं. का हो, कशामुळे? आम्ही आमच्या आडनाव बनतोय म्हणून. फक्त आडनाव बंधू असल्यामुळे त्याचं पारडं जड नाही, वाटतंय. त्यांचं कार्य पण आहे ना चांगलं. हां. आमचे रिलेटिव्ह पण आहेत आणि जगताप पण आपले जवळचेच आहेत, त्यामुळे आम्हाला दोन्ही पारडं मला कुणाची चर्चा किंवा काय पारडं कुणाला जड वाटतं? पारडं तर मला तसं जगतापचं जड वाटतं. कुणाचं? जगताप जगतापचं जड वाटतं. जड वाटतं आता जास्त. अवताडे म्हणतात बरं जगताप. नाही, नीट विचार करू म्हटलं तर जगतापचं जड वाटतं. बेसिक प्रश्न काय अडचणी तुमच्या भागात? आमच्या भागामध्ये जरा रस्ते खराब झाले. रस्ते करावे, अजून गटारी वगैरे काय? गटारी काही नाही आमच्या इकडे, सगळे शोष खड्डे आहेत, त्यामुळे काही विषय नाही, गटारींचा विषय नाही. स्वच्छता आणि बाबतीत इतर बाबतीत हा येते कचरा गाडी, पण आठ दिवसाला एकदा येते. ती दररोज आली तर बरं होईल किंवा एक दिवस आड आली तर बरं होईल. 8 दिवसात कचरा मग जास्त होतो. जास्त होतं तेच ना, म्हणून म्हणते जरा कचऱ्याची गाडी जरा थांबत नाही, येत नाही वेळेवर, हा प्रश्न. नमस्कार, काय नाव आपलं? महादेव कोळी कुठं राहताय? बोराळ नका कुठं? बोराळे बरं. कुठला प्रभाग येतो तुमचा? 10 नंबर 10 नंबरमध्ये. काय 10 नंबरमध्ये कुणाची हवा आहे? घड्याळ भाजप. बरं. नगराध्यक्ष पदासाठी 2 उमेदवार रिंगणात आहेत, सुनंदा अवताडे आणि सुप्रिया जगताप. कोणाचं पारडं जड वाटते? मला तर आधी जगताप सुनंदा हे काय की आपले जगताप मॅडम सुप्रिया जगताप. हा बरं, का हो? आपलं म्हणजे हे आहे संबंध चांगले आहे ते. पाठीमागे लोकांच्या चर्चा पण ह्यांच्याच आहेत. यांच्या विकासाबाबत काय मत आहे? विकासाबाबत जगताप साहेब ही चांगले काम काम करतात. त्यांनी हे पुतळ्याचं काम इकडे तिकडे सगळं सामाजिक कार्य केले अजून निवडून आल्यानंतर करते करते. असं असे आहे आम्हाला. कुठं राहताय? माने गल्ली माने गल्ली. बरं. कोणता प्रभाग येतो माने गल्लीचा? 10 नंबर. नगराध्यक्ष पदासाठी 2 उमेदवार आहेत. मंगळवेडेकरांच्या बाबत त्यांच्या मनात कोणाचं पारडं जड आहे किंवा कोण नगराध्यक्ष म्हणून? आता दोन्ही बी समतोलच आहे, कसं मत आहे? दोन्ही बी बरोबरच आहे. तोडून तोड चालू आहे. हां. कोण सांगता येणार नाही, त्यांनी थोडंसं येतील त्यांना. बरं. विकासाबाबत काय मत आहे? विकास कोणच करत विकास कोणच करत नाही.
नुसतं फक्त मुद्दे मांडून विषय संपला. हां परत ते आहे तसं आहे ये रे माझ्या मागल्या. बरोबर आहे. काय आव्हान काय कराल जे सत्ताधारी आहेत किंवा जे आपल्याला त्या बाबतीत इंटरेस्ट नाही. आपण शेवट नोटचं बी बटन दाबायला आपण तयार आहे. काय माहिती काय सुधारणार नाही तर काय करायचं. आता आमची पोरं शिकून बेकारी झाली, काय करायचं. बेरोजगारीचा मुद्दा आहे. मग काय करायचं आम्हाला कोणतरी निवडून येऊन आमचा फायदा काय. तर संतभूमी मंगळवेढ्यामध्ये काय नाही संत भूमी सगळं. पर्यटन जर झालं असतं तर बेरोजगारांच्या हाताला काम लागलं असतं. फक्त आमची एवढी इच्छा आहे की गोरगरिबाला काम लागावं. आता काय करायचं आम्हाला निवडणुकीचा आणि ह्याचा काय फायदा करायचा. बरोबर आहे. अजून काय सांगते काय नाही. नाव काय आपलं. मुजावर महबूब कुठं राहताय. मंगळवेढ्याला गेली साहेब दर्गा. बरं काय वाटतं विकासाबाबत काय सांगता येईल. वयस्कर दिसतात, ज्येष्ठ नागरिक आहे. कसं आहे माहिती आहे काय, विकासाबद्दल म्हणलं तर आता नगरपालिका पहिली होऊन गेलेली 9 वर्ष होऊन गेली. बरं त्यानंतर प्रशासक आहे, प्रशासकीच्या हिशोबाने केले त्याने आतापर्यंत. नगरपालिकेत नगरसेवक नाही म्हणजे प्रशासकच करणार. आम्हाला हे सांगा, ग्राउंड रिपोर्ट घेतोय, कुणाचं पारडं जड वाटतंय नगराध्यक्ष पदाला. सांगता येत नाही. अवताडे शेवट अवताडे का. अवताडेशिवाय मंगळवेढ्यात कामं होत नाही तिथे. हां अवताडे अवताडे म्हणजे सुनंदा अवताडे येतील असं वाटतं. तसं सांगता येत नाही. दोन्हीकडे अवताडे दोन्हीकडे अवताडे येते. आता नेमकं म्हणजे काय? अवताडे. आमदार अवताडे. हो का, दोन्हीकडे बी घेतलं तर अवताडेच येणार शेवट. तिकडली बाजू घेतली तर अवताडे, इकडली बाजू घेतली तर अवताडे, शेवट अवताडेच ही फिक्स. म्हणजे ही कुठेतरी तुम्ही कातडी वाचवता स्वतःचे. तसं ना हां कातडी आमदार वाचा. अवताडे का उमेदवार अवताडे. दोन्ही सारखीच आहेत आम्हाला. आता मतदार सभ्रमामध्ये आहे ते नेमकं करायचं काय. दोन्ही बी सारखीच आहेत आम्हाला. अवताड्यांच्या विशेष प्रेमामुळे सुनंदा अवताडे कुठेतरी निवडून येतील असं वाटतंय. तसं काय सांगता येत नाही. कसं आहे, जनतेचं शेवट कौल आहे. हे सांगा, कौल कोणता पद असू दे, चर्चा किंवा पारडे जर कुणाचं वाटतं. पाडतं दोन्ही बी सारखीच चाललेत. कुणाला सुद्धा असं सांगता येत नाही की त्याचं पारडं जड आहे, ह्याचं जड आहे, असं काय सांगता येत नाही. एकतर्फी नाही. नाही कोणताच माणूस तुम्हाला सांगणार नाही एकतर्फी नाही म्हणून. मतदानाच्या दिवशीच कळेल. हां तुम्हाला काय वाटतं. नमस्कार, नाव काय आपलं? नमस्कार, पारेकर बोलतो मी. काय वाटतं एकंदरीत विकासाबद्दल काय विकास आम्हाला कसं आहे, दोन्ही तालुक्यापेक्षा मार्केट कमिटी 1 नंबर आहे. मार्केट कमिटी आम्हाला दुमत नाही. फक्त इथं मुतारी जी आहे आणि संडास बाथरूम सोय, मुतारी रस्त्यावर व्हायला लागला. इथं समोर बघा तुम्ही, आता पत्रकारांनी बघू द्या, समोर व्हायला लागलेली मुतारी लघवीची आणि संडास बाथरूम सोय नाही. सगळं ऑलरेडी वाशी मार्केट सारखं मार्केट झालं आहे. त्याबद्दल आम्हाला काय वाटत नाही, फक्त मुतारी संडास बाथरूम व्यवस्थित करावं एवढीच मागणी आहे आमची. महिला विक्रेते पण महिला भरपूर आहेत, खरेदीला पण महिला येतात. मुतारीचीच सोय नाही तर मुतारी नाही आणि संडास बाथरूम हे दोनच नाही, नाहीतर मार्केट 1 नंबर झालं आहे. त्यामध्ये आपलं काय दुमत नाही. मावशी नमस्कार. आजी नाव काय आपलं. मालन मुरडे. बरं कुठं राहताय राहायला. मंगळवेढ्यात कुठं. मुरडे गेली. मुरडे गेली. हा. बरं आता वय काय तुमचं. असं 70. पूर्ण असेल विकास काय म्हणतोय मंगळवेढ्याचा विकास. कसा विकास आहे सांगा, गच भरले त्या काढलेली घाण नेत सुद्धा नाही ती महिना. होय. हा तसे अजून केल्या तशीच पडली. मग विकास झाला नाही. कशाचा विकास काय. बरं तेवढं चांगलं केलं आमच्या गेलेला बघा, घाण मुलकाची गटर व्हायला पाहिजे, विकास व्हायला पाहिजे. आता नगराध्यक्ष पदाच्या पण निवडणुका जवळ आली. कोणाचं पारडं जड वाटते काय माहितीये का, कोण कोण उभारले. लय आपण बाहेर नाही लय जण उभं आता कोण येत कोण नाही कोणाला. मतदान कोणाला विचारून करणार. आता लेखाला विचारून सुद्धा विचारून करायचं. एक सोबत कुणाला. सध्या होते पहिल्यांदा मॅडम नागणी मॅडम, आता सध्या हवा झालं अजय जगताप. आता अजित जगतापची हवा का हो. कारण त्यांचं जरा हे ना सगळीकडे चालू आहे. बरं प्रभाग 1 मध्ये नागणे मॅडम होते, अनिता नागणे. हां काय विकास वगैरे त्यांचा. विकास काहीच केला नाही त्यांनी. जसे निवडून आले तसे त्यांनी बाहेर गेले. ते आता सध्याला आले. ते पहिला म्हणले करूया म्हणले, केलं नव्हतं, आता केलं. नागणेवाडीचा विकास त्यांनी म्हणते की 1-2 मुलाखतीमध्ये भरपूर केलेला आहे. कुणाला केलेला नाही विकास. रस्ते पाणी वीज कसं काय त्याकडे कसं. रस्ते आता समाधान दादांनी चांगले गेलेले, पाणी वगैरे आहे काढचं. तर नगराध्यक्ष कोणाच पारडं जड वाटतं एक नागरिक म्हणून. एक काय चर्चा मंगळवेढ्यात काय चर्चा आहे सध्या. सध्या चर्चा तर काही द्या कोणाची.
सध्या सुप्रियाताई जे चर्चा चालू आहे सध्या सध्या त्यांची चर्चा चालू आहे. हां निवडून येतील वाटतंय. एक नंबर काय नाव? दीपाली पवार, कुठं राहताय? नागनेवाडी. नागनेवाडी. बर, कोण होते पाठीमागचे नगरसेवक, काय आठवते का? काय तुकाराम पवार बी होते हा. ते अनिता नागने मॅडम पण होते का? होते की. बर बर. आम्हाला हे सांगा, तुम्ही जिथं राहताय तिथे काय विकास वगैरे का आहे का? ठीकठाक रस्ते, पाणी, केलंय गटारी? की केलंय. घरात वकिले जाय त्याने सगळे वरून आणून केलंय. केलंय. गटरीची सांगा. सोय केली, रोडची केली. बर ही सर आमच्या गल्लीत आमच्या जवळ आमने सामने येते. बर बर बर. हा. मला सांगा, आता नगर परिषदेची निवडणूक आली बरोबर, हो नगराध्यक्ष पदासाठी कोण कोण उभारले काय माहितीये का? माहित आहेत की आता अवतडे उभा राहिले, आजीताप्पाची फॅमिली उभा राहिले. बर, मला फक्त हे सांगा की मंगळवारात सध्या चर्चा कोणाची आहे? म्हणजे कोण पाठीमाग काय काय कुजबूज असते, आता कोण येते असं वाटतंय? आता आमची तर गॅरंटी आहे आप्पाची बाईक. कोण आहे, नाव काय त्यांचं? सुप्रिया जगताप येतील वाटतंय. का हो, कशामुळे? त्यांच्या जरा तोंडात गोडी जास्त आहे. हा, अवतडे संजय नाही का? काही सांगू शकत नाही. पाण्यातला खांबा आहे कुणीकडे लवल त्याचा पण काय नियम नाही. लय सांभाळून बोलताय तुम्ही, हा? लय सांभाळून बोलताय म्हटलं. आम्हाला काय कोणतरी आलं तर आमचं काय खुरकू सुटणार आहे. आम्ही रोज राहणार आयती आहे. तर अजिताप्पाची कामं कशी वाटते ते? एक नंबर. म्हणजे सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळते ते आहे. आप्पाचं बोलणं गोड आहे. बर, त्याच्यामुळं सुप्रिया जगताप येतील का? ये ना बोलणं गोड, पण कामं नाही ती म्हणते की विकास कामं काय केली नाहीत म्हणते. करतील पुन्हा निवडून आल्यावर. होय. गोरगरिबांना साथ देणार आहेत. बर, नागनेवाडीमध्ये अजून काय काय समस्या, प्रश्न, काय काय अडचण तुमची काय? आमची काय अडचण नाही. काहीच नाही. काय बर, ठीक आहे. कुठली गल्ली? माळी गल्ली. माळी गल्लीमध्ये. बरं, आजी निवडणुका लागली ती एकंदरीत तो विकास काय झालेला आहे का तुमचा? तेवढं काय झालंय 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 का? बरं बरं बरं. काय रस्ते वगैरे चांगले आहेत? चांगले. बरं, मला मग हे सांगा, तुम्ही एवढं सगळं बाजारामध्ये माळू विकताय, अनेक लोकांशी संपर्क येतोय, आता निवडणूक लागली तुम्हाला सगळं माहिती आहे. नगराध्यक्ष पदासाठी कोण कोण उभारलेत काय माहिती आहे का? एक माळ्याच उभं राहिलेलं एवढं माहित आहे जात आहे म्हणून. आता कोण उभारलंय? हा, एवढं माहिती आहे भैया. आता कोण उभारलंय? अवतडीची मंडळी. बरं, चांगले आहेत का तरी? चांगले चांगले विकास काम करतील वाटते का? करतील घेऊ भैया. काय काय ठेवलं माळव? गाजर आहे, टमाटा आहे, मिरची आहे, बोर आहे. चांगलं होत आहे. होय होय. बाजारपेठेमध्ये स्वच्छता वगैरे काय आहे? कशी आहे? हाय हाय चांगले.